पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बघितलं 6 वाजत आले 6 तरी अजून तुमची सून घरी आलेली नाहीये। बापरे 6 वाजले मग अरे 6 पर्यंत मला 6 लेवल संपायच्या होत्या अजून 4थ्याच लेवलवर अडकले। लेवल तुम्ही खेळत बसता हो। मला सांगून गेले मी लवकर येते म्हणून। खोटं सतत खोटं बोलत असते माझ्याशी। मुद्दाम छळते मला। अजून आले नाही घरी। मुद्दाम का करेल ती? कारण तिला ठाऊक आहे ना ती लवकर घरी येणार म्हटल्यावर मी 4 कामं काढून ठेवीन ना। आणि आपण यायचंच नाही लवकर घरी मग ती सगळी कामं माझ्या गळ्यात पडणार। पण ती लवकर येणार म्हणून तू कामं का काढतेस? मी मुद्दा आहे की तू कामं काढतेस। या तुम्ही तुमच्या सुनेचीच बाजू घ्या। सून घरात आली आणि मी अगदी एकटी पडले। आई अगं काय झालं आई? अगं रडतेस का तू आई? हात काढ। काही रडत नाहीये त्या, त्यांच्या डोळ्यात काहीतरी खूपच असेल। हो खूपतंय ना। तू ह्या घरात आलीस ना हेच खूपतंय मला। तू मला काय म्हणाली होतीस? मी लवकर येते आज घरी म्हणून। वाजले किती? अहो ऍक्च्युली काय झालं माहितीये का, माझं काम लवकरच संपलं होतं पण चंदनूचा फोन आला मला की मी 1 तासात फ्री होणार आहे। मग तोपर्यंत मी छान पैकी कॅफेत माझ्या मैत्रिणी बरोबर गप्पा मारत बसले आणि मग नंतर तनू बरोबर बाईकवरनं आले। हात काढ। तुला बस यायला काय प्रॉब्लेम होता? अहो बस मध्ये बसलं ना की माझ्या कमरेत लचक भरते। ऐक आता पण दुखती। बघितलं? अहो ह्या घरासाठी मरते मी म्हणून माझ्या पायात गोळी येतात, कमरेत उसण भरते, हात वाकडे होतात आणि तुम्ही ह्या गोष्टी चेष्टा मस्करी करताय। मला सगळं काही कळतंय। कळलं ना मला सगळं कळतंय तू काय वागतेस। नाही कळतंय ना पण वळत का नाहीये हे मला कळत नाहीये। बघितलंस पिलू कशी उलटून बोलते मला। ऐक ना यांचा मेलोड्रामा बघण्यापेक्षा आपण आज एक मस्त कॉमेडी फिल्म बघूया का? माझा खूप मूड आहे। नाही आज नको, आज खूप काम आहे तुमको, आज नको। असं काय करतोस तनू? चल ना प्लीज। ठीक आहे आधी फ्रेश होतो मग आपण ठरवू कुठली फिल्म बघायची ते। ठीक आहे बघितलं का तुमची लेक कशी वागते ती माझ्या लेकाबरोबर। हा आज बिचारा माझा लेक काम करून थकून घरी आलाय तर तुमची लेक म्हणते कशी, तन्नू चल ना आपण कॉमेडी फिल्म बघायला जाऊया। आणि माझा पिल्लू नंदी बेलासारखं बुगू करत गेला तिच्या मागे मागे। काय? सुनबाई कुठे आहे? आवाज दे ना। अगं सुनबाई, अगं सुनबाई। मग तिकडनं आवाज येईल काय म्हणता सासूबाई। बस हा आवाज ज्या दिशेने येईल त्या दिशेला शोध। सिंपल। गप्पा बस। कुठे ती? मला तुझ्याशी बोलायचंय। वॉशरूमला गेलीये। काय रे तुला तुझं मत वगैरे काही आहे की नाही? बायकोनी काही विचारलं की लगेच हो काय म्हणतोस बैलासारखा? तुला तुझं काही ठरवता येतं की नाही? ती म्हणाली सिनेमाला जाऊया तर लगेच मान काय डोलतच हो हो म्हणून। लोक काय म्हणतील बायकोचा बैल झाला। एवढं काय त्यात? तिची इच्छा आहे तर जाऊयात ना फिल्मला। मी कुठे नाही म्हणतेय पण तिची इच्छा झाली म्हणून का जायचं? मला नाही आवडणार तू बैल झालेला। नाही आणि तिने आता काही विचारलं ना की सरळ नाही म्हणून सांगायचं। मग ती पण मला विचारेल ना की तू माझ्या प्रत्येक गोष्टीला नाही कसं म्हणतोय। मग मी काय म्हणायचं? म्हणून दे की, नाही तर तिला कळणार कसं? तिच्या होला हो करायचं नाही। मला नाही आवडणार तू बायकोचा बैल झालेला। ती आता आली की मी असं थेट सांगतो नाही। कसं ग माझं शाण पिल्लू? परत म्हण नाही। हा कसं शाणा। तनू कुठल्या फिल्मला जाऊया? नाही नको। का? आत्ताच तर म्हणालास ना तू फिल्मला जाऊया म्हणून। आपण आता माझा मूड नाहीये। काम आहेत मला। असं काय करतोस रे? काय मजाच करतोस? एकदा हो म्हणायचं एकदा नाही म्हणायचं। मूड नाहीये म्हणे, सगळा मूड घालवलास। बायकोची काही किंमतच नाहीये। नॉनसेन्स। जाते मी। हो आता पीपीटी तयार करतो आणि लगेच मेल करतो। येस। तानू ऐक ना आपण आत्याकडे जाऊन येऊया का? कधीपासून बोलत होती आपण गेलेलोच नाही आहोत। ठीक आहे हो। नाही
नको. का? नेक्स्ट टाइम बघू. नेक्स्ट टाइम. काय? हो. अरे असा काय हा मुलगा? तनू, बापरे, लॉटरी. हो लॉटरी. ओ पण तू तर काम करतोयस ना. ठीक आहे जाऊ दे, बिझी अशी. बाय. अजिबात नाही, अजिबात नाही, काहीच नाही. नक्की? हो. बघा. हो य. नाही. नाही नको. काय? नाही. आई कुठे आहेत सासूबाई? ती आत्ताच तरी इथे होती, तुला दिसली इकडेच होती आता. बरं जाऊ दे, इकडे. नाही, आपल्याला नकोय लॉटरी. आपल्याला पैसा नकोय, लॉटरी नको, काहीच नकोय. मला फक्त काम करायचं. असं काय? काम 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 काम. सासूबाई काहीतरी गडबड आहे. बाबा, असे भूतासारखे काय समोर येतो? आपल्या नुकताच संसाराला लागलेला मुलगा जेव्हा असा रात्री बेरात्री असा घाबरून किचनमध्ये येतो ना, तेव्हा मुलाच्या मनातलं जाणून घ्यायला बापाला असं भूतासारखं प्रगट व्हावं लागतं. बाबा, तुम्ही ना एक वेळ माझ्यासमोर भूत बनून या, पण हे फिलॉसॉफिकल नको प्लीज. याची जास्त भीती वाटते मला, प्लीज. काय झालंय? काय झालंय? या सासू सुनेच्या भांडणात ना माझी गोची होते. आईला असं वाटतंय की मी बायकोचा बैल झालोय, त्यामुळे अंकिताच्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायचं असं बजावून सांगितलंय तिने मला. आणि इथे अंकिताला प्रत्येक गोष्टीसाठी नाही नाही म्हणून तिचा वैताग वाढला. बाबा, बाबा प्लीज हेल्प करा मला, काहीतरी करा तुम्ही, मला वाचवा. तुम्ही ऍटलिस्ट आईला तरी समजवा प्लीज प्लीज. हो, मी समजावतो तिला, पण कसं आहे ना, काही लढाया या आपल्यालाच लढाव्या लागतात आणि ही तुझी लढाई आहे. तू भीड, मी आहे. अहो बाबा, याला काय अर्थ आहे? नाही, तुम्हाला मदत करायचीच नव्हती तर मग विचारला कशाला काय झालंय म्हणून? क्योंकि बांटने से दुख कम होता है बेटा. आयुष्यात आपल्याला मदत करणारा नाही भेटला तरी चालेल, पण दुःख बांटणारा हवा. माझ्या आयुष्यात दुःख बांटणारा कुणीच नव्हता, तुला मी आहे. बाबा, आज काहीतरी वेगळाच सूर लागलाय तुमचा. थँक्स. आली मोठी शाणी. अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? सुनबाई, हा काय कुठे? नाही म्हणजे असं विचारू नये, पण कुठे? अहो ते काय झालं, माझं आणि शंतनूचं पिक्चरला जाणं सारखं पुढे जात आहे ना, म्हणून मी सरप्राईज म्हणून तिकीट बुक करून टाकली आहेत. आता तो आला की त्याला घेऊन मस्त पिक्चरला जाते, पॉपकॉर्न खाते. अंकू आला बघा. तनू, हाय. बरं झालं आलास. मी ना आपल्यासाठी पिक्चरची तिकीट बुक केली आहेत, सरप्राईज. चल आपण मस्तपैकी जाऊ, मज्जा करू. चल. नाही जमणार. का? जमणारच नाही ते. खूप 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 काम आहेत ना मला. असं काय करतोस रे? तू जा ना, तू जा, काहीच प्रॉब्लेम नाही. ही बॉस फोन आला ग, मी घेतो. तुझा तुझा. अरे तनू. हा हॅलो सर, बोला ना. काय रे? शी बाबा, जाऊ दे. आता मी माझ्या मित्राबरोबरच जाते पिक्चरला. कुठल्या मित्राबरोबर? नाही म्हणजे नाव गाव फळ फुल. नाव रमेश. रमेश? म्हणजे तो जो आपल्याकडे साफसफाई करायला आला होता तो? हो तोच. हो, तुम्हाला माहितीये का किती रुसलाय तो माझ्यावर? एक तर त्याचं पेमेंट नाही झालं, वर किती नुकसान झालं. मला माहिती का सासूबाई? हो, आधी तुम्हाला किती छान छान मेसेज करायचा. गुड मॉर्निंग, यू आर ब्लॉसमिंग लाईक अ ब्युटिफुल फ्लावर. इंग्लिश कविता? मराठी पण करायचा. गुड नाईट. हो, आता साधं जीएम पण करत नाही हो. नाही नाही, जातेच मी, त्याला भेटते, छान त्याच्याशी गप्पा मारते, त्याचा राग घालवते, रुसवा घालवते. मजा येईल मला. ओके, बाय सासूबाई. हॅलो रमेश. अरे मी अंकू बोलतेय. सुनबाई, अगं सुनबाई.
अशी का हो तुमची मुलगी? हा, जरा नवरा म्हणाला मी येणार नाही तुझ्या बरोबर सिनेमाला तर गेली लगेच मित्राबरोबर सिनेमाला. पिलू, ए पिलू पिलू, सुनबाई खरंच मित्राबरोबर गेली रे सिनेमाला. हो का? हो. ठीक आहे. अरे सगळ्या मित्रांना ओळखतो ग मी. सगळ्या मित्रांना? तू त्या रमेशला ओळखतोस का? कोण रमेश? त्या दिवशी आपल्याकडे साफसफाई करायला आला होता. त्याला नाही का मी विचारलं, ए तू मेरे सून का माहेर का है क्या? तर म्हणाला है भिवंडी का हूं. भिवंडीचं? त्याला धड हिंदी बोलता येत नाहीये. हिंदी जाऊ दे ग, पण तो बरा आहे ना. तर सुनबाईचा मित्र कसा असणार? पण त्यांची म्हणे घट्ट मैत्री आहे. मला म्हणाली तू जर मध्ये आला नसतास त्यांच्या तर ती त्याच्याबरोबरच लग्न करणार होती. काय? मग त्या दिवशी तर त्याचं काहीतरी पेमेंट द्यायचं राहिलंय म्हणून म्हणे रुसून बसलाय. मग म्हणे गप्पा मारता मारता त्याचा रुसवा मी घालून टाकेन. काय सांगतो म्हणजे? म्हणून तुला कोणी सांगितलं पण नाही म्हणायला? गप गुमान हो म्हणायचं होतंस ना आणि जायचं होतं सिनेमाला तिच्या बरोबर. याला काय अर्थ आहे? म्हणजे काय म्हणजे? आधी मी हो म्हणत होतो तर तूच मला नाही म्हणायला सांगितलंस ना. मी हो तू, आणि आता मी नाही म्हणालो तर तू नाही का म्हणलास म्हणून तू माझ्यावरच ओरडतेस. याला काय अर्थ आहे? मी नाही. पिलू, हल्ली तुमचे सिनेमे 2 तासांचे असतात ना रे. 5 तास उलटून गेले अजून सुनबाई आली नाही रे घरी. फोन पण लागत नाही गीचा. सरकार काय झालं? अहो सुनबाई गेली हो. काय? हो, आपल्या पिलूला सोडून कुठल्या तरी रमेश नावाच्या तिच्या मित्राबरोबर सिनेमा बघायला गेली. नाही हो, सिनेमाला नसेल गेली ती. म्हणजे केळकर मला म्हणाला की एका मुलाबरोबर ती बागेत बसली होती. काय? हो, बराच वेळ होते दोघं बागेत. केळकर म्हणाला बाईकवर गेली त्याच मुलाबरोबर. केळकरनी पाहिलं. काय चाललंय कळत नाही. बागेत बाईक? नाही रे, मला म्हणाली मी सिनेमाला जाते म्हणून. काय झालं? अंकिता. अगं अंकुने बघ स्टेटस टाकलंय त्या मुलाबरोबर. खरंच मित्राबरोबर गेली ती सिनेमाला? हे हा रमेश का? नाही हल्ली मास्क मी काही कळत नाही ना म्हणून कन्फर्म करून घेतेय. काय सून मिळाली आपल्याला खरंच. नाही मित्राबरोबर गेली ते गेली पण मग स्टेटस कशाला टाकायचं ना असं? लोक काय म्हणतील मंत्र्यांची सून लफडेबाज निघाली म्हणून. आई सगळं तुझ्यामुळे झालंय. तू जर मला तिच्या सगळ्या गोष्टींना नाही म्हणायला सांगितलं नसतं तर मी आता तिला फिल्मसाठी पण नाही नसतो म्हणालो. त्या रमेशच्या शेजारी मी पण असतो. आई हे काही काय शंतनू? भाऊ थांबव, भाऊ ना समजा ना. अंकू काय असं नको म्हणूस. खरं तर अगदी बरं झालं तू नाही आलास ते. हा आला असता तर मी रमुडीला परत इतक्या वर्षानंतर कशी भेटली असते. सुनबाई, तुझा तो रमुडी. सुनबाई, रमुडी ना इतकी धमाल केली आम्ही. अजूनही तसाच आहे कॉलेज सारखा, अगदी खट्ट्याळ. आणि काय सेन्स ऑफ ह्युमर आहे माहितीये त्याचा. खरंच पुरे झालं तुझ्या त्या रमुडीचं कौतुक. किती वाजले बघितलेस का? 10:40 झालेत. या खरंच की मग वेळ कसा गेला कळलंच नाही. तुम्ही जेवायचे थांबले असाल ना? हो ग. सॉरी सासूबाई, मी जेवून आले हो. अहो ऐकतच नव्हता रमुडी. रागावला होता ना माझ्यावर इतकी वर्ष भेटले नाही म्हणून. त्यामुळे मग सिनेमा नंतर डिनर, मग डिझर्ट आणि आईस्क्रीम. तुम्हाला माहितीये का अख्खा सिनेमा गाल असे करून बघितलाय त्यांनी. शेवटी आईस्क्रीम भरवल्यानंतर राग शांत झाला त्याचा. खरंच तनु थँक्यू. आज तुझ्यामुळे माझे आणि रमुडीचे जुने ऋणानुबंध पुन्हा जुळले. बघा किती काळजी करतो ना. हा रमुडी पोचले रे मी. रमुडी बघतेस ना हे सगळं तुझ्यामुळे होतंय. नाही रे पिल्लू, तुझ्यामुळे. नाही रे पिल्लू. आज तुझ्यामुळे या माझ्या अंकुच्या त्या रमुडी बरोबर काय ते ऋणानुबंध जुळलेत. आता जर या सगळ्यामुळे माझं लग्न मोडलं तर या सगळ्याला फक्त तू जबाबदार असशील आई. पिल्लू सरकार काय करून बसलात? हे आपल्याच मुलाचं सरकार पाडलं तुम्ही. नाही हो नाही. काय करून बसले मी? काय करून बसले पिल्लू? बेल कोणाला असेल आता?
रमुडी रमुडी सरिता मावशी, बरं झालं तुम्ही भेटलात. अगं पण श्री तू कशी काय आता इथे? अहो अंकिताने फळं घेतली होती ना, रिक्षातच विसरली, तीच द्यायला आली. ही घ्या. तू आणि अंकिता एकत्र आलात रिक्षातून इथे? अहो आम्ही दोघं एकत्रच गेलो ना सिनेमाला, आणि मग तिथून जेवायला गेलो. काय म्हणालीस? तू आणि अंकिता सिनेमाला एकत्र होतात? हो. आणि मग त्या स्टेटसला पुरुषाचा फोटो आहे तो? अहो तो माझा नवरा अमुडी. तुम्ही नाही असं अमुडी रमुडी असं काय म्हणता ग? एक काय ते सरळ नाव घ्या ना. काय नाव? अमूल्य. अमूल्य ठेवा. वा वा. हा मग तो आम्हाला मध्येच जॉईन झाला आणि मग आम्ही मस्त सेल्फी काढला. मी पण आहे ना त्या फोटोत, पण माझा फोटो काही नीट नाही आलाय. तुम्ही असं करा, माझं स्टेटस बघा. हे घ्या. हा येते. हा हो हो या या. अच्छा, म्हणजे आमच्या सुनबाई मित्राबरोबर गेल्या नव्हत्या, तर मैत्रिणी बरोबर गेल्या होत्या सिनेमाला. तरीच म्हटलं माझी सून असं नाही वागणार. कितीही काही झालं ना तरी माझ्या पिलूला सोडून परपुरुषा बरोबर काही जाणार नाही सिनेमा बघायला. अगो मला कळायला हवं की हा रमेश कोण आहे ते. कोण रमेश? कोण रमेश? अरे ज्याच्या बरोबर तू फिल्म बघायला गेली होतीस तो. तुला खरंच वाटलं मी रमेश बरोबर फिल्म बघायला गेले होते? क्युटी, मी मधुश्री बरोबर गेले होते. एक मिनिट, मग तू आईला का असं सांगितलंस? कारण त्यांनी तुला सांगितलं ना माझ्या हो मध्ये हो नको मिसळूस म्हणून. हा, म्हणून मी त्यांची शाळा घेतली. पण तुला कसं माहिती आईने मला हे सांगितलं? मी तर तुला काहीच नाही सांगितलं. बाबांना तू सांगताना मी ऐकलं. आता बघच तुम्ही काय करते ते. अशी शाळा घेते ना त्यांची, तू काही म्हणालास ना तरी त्याच म्हणतील तुला, पिलू बायकोच्या होला हो म्हण रे, तुझा संसार उद्ध्वस्त व्हायला नको, बैल झालास तरी चालेल. एकूण काय, बायकोचा नाहीतर आईचा. शेवटी मी कोणाचा तरी बैल तर होणारच आहे ना. तनू, सासूबाई, शंतनू कुठे आहे? मला आवाज आला त्याचा. नाही आला होता पण लगेच गेला तो. प्रिया आले ना सुकटणकर. कोण प्रिया सुकटणकर? अगो बाई, तुला प्रिया सुकटणकर ठाऊकच नाहीये? नाही. अगं आमच्या पिल्लूची बालमैत्रीण इथे पुढच्या लेन मध्ये राहते. लहानपणी सारखा लेन चुकून तिच्याचकडे जायचा तो. म्हणजे म्हणतात ना दो दिल एक जान, तसं. काय घट्ट मैत्री होती. अहो तुम्हाला आठवतंय का लहानपणी किती खेळ खेळायचे नाही दोघं? भातुकलीमध्ये तर एकमेकांना नवरा बायकोच समजायचे ते. ती कशी यायची आपल्याकडे, सासरे बुवा सासूबाई नमस्कार करते हो तुम्हाला. खरं सांगू का, त्यांची इतकी घट्ट मैत्री बघून ना मीही मनोमनी प्रियाला माझी सूनच मानली होती हो. पण आमच्या पिलूने तुला पसंत केली ना. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? मला काय म्हणायचंय, देवाने आमच्या पदरात टाकलं ते आम्ही स्वीकारलं नाही का? पण प्रिया हो बिचारी अगदी एकटी एकटी पडली. का? नवरा गेला ना तिचा. हा, आधार द्यायला कुंडी कुंडी नाही. म्हणून मीच पिलूला म्हटलं जा खांदा द्यायला. नवऱ्याला? नाही ग, प्रियाला. दुःखी असेल हो बिचारी. तुम्हीच सांगितलं त्याला जायला? हो, त्यात काय झालं? अगं जीवाभावाची मैत्रीण नाही का त्याची, मग म्हणून पाठवलं हो. आणि तसंही मी त्याला म्हटलं बायकोला कंटाळा असशील तर जा जरा दुसरीकडे चेंज म्हणून. व्हॉट काइंड ऑफ अ वुमन इज शी? स्वतःच्या बायकोचा कंटाळा आला असेल असं आपल्याच मुलाला कोण सांगतं? अगदी तसं नाही का सांगितलं. बायको कशी सारखी सारखी कामं सांगते ना, मग काम न सांगणाऱ्या मैत्रिणीकडे जा असं सांगितलं त्याला. आणि तो गेला लगेच? हो. फोनच करते त्याला. मग सुरू तुझ्या पिल्लूचा फोन वाजतोय. फोन इथेच विसरून गेलाय. जाऊ दे, आता जे काही तुला बोलायचं ना ते उद्याच बोल त्याच्या बरोबर. आता काय तो प्रियाकडे गेल्या म्हटल्यावर कधी येईल माहिती नाही ना, सकाळीच येईल नाही का? चला. आई आई आई, तू मला काय म्हणाली होतीस की सुलू आजीला दवाखान्यात जायचंय? हो. मी तिला दवाखान्यात घेऊन जात असताना तिने गाडी रस्त्यातच थांबवायला लावली आणि मला म्हणाली की तू जा परत घरी. आणि मी वळून बघतो तर काय, ती दवाखान्यात नाही, मग ब्युटी पार्लरला गेली. ब्युटी पार्लर मध्ये? तुम्हीच पाठवलं त्याला? हो. आणि मला सांगितलं प्रिया सुकटणकर आलीये. काय? प्रिया आली आहे? आलोचा? ए काय
कुठेही जायचं नाहीये, इकडेच थांबायचंय. कोण आहे ही प्रिया सुखठणकर? प्रिया प्रिया माझी लहानपणीची मैत्रीण आहे. इथेच शेजारच्या लेन मध्ये राहायची. तुला माहितीये मी नेहमी माझी लेन चुकून तिच्याच घरी जायचो. मारतेस काय? थांबा जरा, एवढं लाजायला काय झालंय? हा, लहानपणी ना, मग तेव्हा लेन चुकतातच. आपण आता त्या लहानपणीच्या आठवणी आठवल्या की जरा ते हो, काय काय खेळ खेळायचे. काय बाबा तुम्ही पण ना. जास्त रमायची काही गरज नाहीये. बिचारीचा नवरा गेलाय. काय नवरा गेला? कधी, केव्हा, कसं? अगं परवाच तिने फोटो टाकलेला फ्रेंड बुक वर तिच्या नवऱ्याबरोबरचा. एक मिनिट पण केलं होतं. सासूबाई, काय बाई आता तुम्ही खरंच? मला जळवायचं म्हणून एका बिचाऱ्या मुलीच्या नवऱ्याला ऑफ केलं तुम्ही? तू नाही का तुझ्या श्रीच्या रमुडीला चिकटवलं स्टेटसवर तुझा मित्र म्हणून? त्याचं काय फसवलंच आम्हाला? का नको करू मी? माझा नवरा माझं ऐकतो, त्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अरे पण माझा लेक सारखं तुझ्या हो मध्ये हो का म्हणतो? तो काय बैल आहे का? बुगू 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 बुगू.